वंदितो लोकशाहीला अण्णा भाऊ, वंदितो लोकशाहीला अण्णा भाऊ. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. जन्मशताब्दी अण्णाभाऊंची या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्या पहाडी आवाजात शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे शोषित, वंचित आणि कामगारांचा आवाज झालेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचा गौरव रशियानेही केला. जन्मशताब्दीच्या निमित्तानं अण्णाभाऊ आणि मुंबईचं नातं यावरचा विशेष रिपोर्ट. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. या आणि अशा अनेक लावणी, पोवाड्यातून, गाण्यातून समाज प्रबोधन करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव या लहानशा गावी झाला. पण अण्णांनी आयुष्यातला मोठा काळ मुंबईतल्या घाटकोपरमधल्या चिराग नगर झोपडपट्टीत घालवला. याच लहानशा खोलीत त्यांनी जागतिक दर्जाच्या विपुल साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे याच ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकर साकारलं जावं अशी त्यांच्या अनुयायांची मागणी आहे. एवढीच विनंती आहे की सरकारला की येणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी 100 वर्ष अण्णाभाऊला पूर्ण होत असताना अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक या ठिकाणी उभारावं. येणाऱ्या काही काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं या चिरागनगरमध्ये व्हावं हीच आमच्या मातंग समाजाच्या वतीने कळकळीची विनंती. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रात राजकीय प्रश्नांबद्दल मोठी जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यात त्यांनी शाहिरीतून मोठं योगदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र त्या काळात त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून रशियात सांगितलं. पुढे त्याचं रशियन भाषेत भाषांतरही झालं. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अण्णाभाऊ साठे यांचा त्या काळी सन्मान केला. आपल्या शाहिरी आणि लेखणीतून वंचितांचा आवाज बनलेले अण्णाभाऊ त्यामुळेच आजही अनेकांना प्रेरणादायी आहेत. अण्णाभाऊचे विचार हे देशाला, तरुण पिढीला व बहुजन समाजाला प्रेरणादायक आहे. अजून बी त्यांचे विचार एक पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकाच्या व शेतकऱ्यांच्या तळहातावर चाललेली हे त्यांचे विचार आहे. आज जो कामगार हा देशाचा जो उभा आहे तर त्या अण्णाभाऊच्या चळवळीमुळं, अण्णाभाऊच्या कार्यामुळं आणि आज जो सगळा हा मातंग समाज आहे, आज त्यांना जो दिशा देणारे आणि आज जो प्रामाणिकपणाने आणि उत्साहाचं जीवन जगतोय, समृद्धीचं जीवन जगतोय आणि स्वाभिमानाचं जीवन जगतोय, ती ही सगळी प्रेरणा या अण्णाभाऊची आहे. उपेक्षित वर्गाचं दुःख जगाच्या वेशीवर मांडणारा असा हा साहित्य सम्राट. मात्र या साहित्य सम्राटाच्या लेखणीची समीक्षकांनी योग्य दखल घेतली नाही याची खंत अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांची आहे. त्यामुळेच या साहित्य सम्राट लोकशाहीराला मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. शोषितांच्या जगण्यातली वेदना धारधार शब्दांमधून मांडणारा बुलंद आवाज म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी सुरू होती. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी या निमित्तानं जोर धरतीये. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, श्रमिक, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. अण्णाभाऊंनी मांडलेला हा विचार म्हणजे एक तत्वज्ञान आहे. तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे. आपण त्यांना साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतो. सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये जन्मलेल्या अण्णाभाऊंचा जीवन प्रवास आणि कार्यकर्तृत्व थक्क करणारा असं आहे. अण्णाभाऊंची साहित्य संपदा विलक्षण आहे. तत्कालीन व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून उठलेला फकीरा असो वा धनदांडग्यांकडून होणाऱ्या शोषणाची बळी ठरलेली वैजंता, अशा 1 ना 2 तब्बल 21 कथासंग्रह, 30हून अधिक कादंबऱ्या अशा साहित्य कृतीतून अण्णाभाऊंनी दलित, पीडित, शोषित, वंचितांची वेदना जगासमोर आणली. त्यांनी पोवाडे सादर केले, लावण्या गायल्या, वग रचले, तमाशाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कथांवर आधारित चित्रपट निघाले.
जगात ख्याती पावलेला असा हा अवलिया लोककलावंत. अण्णाभाऊंचा यथोचित सन्मान अजूनही झाला नसल्याची भावना व्यक्त होते. अशा थोर साहित्यिकाला माझी एक विनंती आहे केंद्र शासनाला, 1 तारखेला जर हा किताब दिला तर महाराष्ट्रातल्या लाखो जनतेला आणि जगातल्या करोडो जनतेला आनंद होईल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी अण्णाभाऊंनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. आंबेडकरी चळवळीचे ते धुरीण होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा अशी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. समाज प्रबोधनाचं काम एका जातीसाठी त्यांनी केलेलं नव्हतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं न्याय अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या मरणोत्तर भारतरत्नाने दिला तो खऱ्या अर्थाने या देशाला न्याय मिळाला असं आम्हाला वाटेल. अण्णाभाऊ अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिले. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना रशियात आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला होता. मुंबईतल्या चिराग नगर झोपडपट्टीत त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं. माणूस हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. लोक हा त्यांचा परीख. म्हणूनच हा लोककलावंत लोकशाहीर बनला. जन्मशताब्दीच्या निमित्तानं या साहित्य सम्राट लोकशाहिराला मानाचा मुजरा. अरुण मेहत्रे, झी24 तास, पुणे. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं माझी मैना गावावर राहिली हा अप्रतिम पोवाडा. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त हा खास पोवाडा सादर केलाय शाहीर नंदेश उमप यांनी. बाबाचा आणखी एक सखा आणि आणखी एक जीवाभावाचा बंधू होता, त्याचा मित्र होता आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके असे शाहीर सम्राट अण्णाभाऊ साठे. बाबांचा सहवास त्यांच्यासोबत अगदी चिरागनगरपासूनचा. सतत अण्णा बाबांच्याकडे म्हणजे नायगावला चिरागनगरहून पायी चालत नायगावला बाबांना भेटायला यायचं. इतका त्यांचा स्नेह होता. बाबांनी अनेक रचना बाबांकडनं अण्णाभाऊंकडनं शिकल्या. लोकसंगीताचे अनेक प्रकार अण्णांकडनं शिकायला मिळाले. अमरशेख आणि अण्णा यांची संयुक्त महाराष्ट्रापासूनची जोडी आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची भतिया काहिली अमरशेखांनी अजरामर केलं. पण अमरशेखांनंतर आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर खऱ्या अर्थानं माझा बाबा म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं ती ज्वलंत ठेवली, ती जागृत ठेवली, ती मनामनात घराघरात पोहोचवली. अगदी 50 वर्ष सतत सातत्याने बाबा गात होता ती छक्कड, ती लावणी. माझी मैना माझी मैना हो, माझी मैना हो, माझी मैना. माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. गरिबीने हो, गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघाची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची. बांधाबांध झाली भाकर तुकड्याची न घालवीत निघाली माझी मैना चांदी सुकराची. गावंदरीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची. दागिन्यानं म्हणून काढायची बोली केली शिंदीशाही तोड्याची. अन साज वज्रटी गळ्यात माळ पुजळ्याची. कानात गोखर दंडात येळानं नाकात नथ सर्जाची. अन परी उमली नाही अन कळी तिच्या अंतरीची. मैना खचली मना खचली मना, मैना खचली मना. ती हो रुसली डोळ्यात, ती हो रुसली डोळ्यात. नाही हसली गाला, नाही हसली गाला. हात उंचावून उभी राहिली, हात उंचावून उभी राहिली. माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती कायली.
नवयान महाजलसा आणि कला संगिनी यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शाहिरी अभिवादन करण्यात आलं. शीतल साठे, सचिन माळी, अनिकेत मोहिते, शिरीष पवार, संतोष संखद आणि अमेय साठे यांनी हे केलेलं वंदन. काव्याची सुमने वाहू, काव्याची सुमने वाहू, स्वर विद्रोहाचा गाऊ. काव्याची सुमने वाहू, स्वर विद्रोहाचा गाऊ. की प्राण ज्योत लावू. वंदितो 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 लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. लेखणीची मशाल झाली, डफवाजे कडकडा. लेखणीची मशाल झाली, डफवाजे कडकडा. साहित्याचे इमले सारे ढासळले धडधडा. ढासळले धडधडा. ढासळले धडधडा. जीवन पुष्पाला वाहू, प्रतिभेची सलामी देऊ. जीवन पुष्पाला वाहू, प्रतिभेची सलामी देऊ. ती क्रांती गीत गाऊ. वंदितो 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 लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. हा शाहिराच्या हृदयी स्फुरले प्रतिभेचे अंकुर. झुळपायाची तुझी बनू दे आम्ही तुझी लेकूर. आम्ही तुझी लेकूर. आम्ही तुझी लेकूर. थापट फावर देऊ, बंडाची आन घेऊ. काळीज चरणी ठेवू. वंदितो 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 लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. मागवड्याचा भोगवटा तू दिलास भिरकावून. दिलास भिरकावून. माणसासाठी मानवतेची शाहिरी गाऊन. शाहिरी गाऊन. शाहिरी गाऊन. जातीला तिलांजली देऊ, रूढी परंपरा भिडकावू. जातीला तिलांजली देऊ, रूढी परंपरा भिडकावू. ध्वज समतेचा फडकावू. वंदितो 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 लोकशाहीरा अण्णाभाऊ. वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ. शीतल साठे यांचं आणखी एक गाणं वंदन तुम्हा अण्णाभाऊ पाहूया. नीले आसमां में गूंजता तू मुक्ति का नारा है. हाँ तू मुक्ति का नारा है. और दुनिया की मजलूसों की आँखों का तू तारा है. आँखों का तू तारा है. आंसुओं को कलम से बयां करने वाले, आंसुओं को कलम से बयां करने वाले है अण्णाभाऊ. तेरी शायरी ने हमारी सुबह को पुकारा है. तेरी शायरी ने हमारी सुबह को पुकारा है. मांग म्हणून हिणवल गावान.
भावान त्यानं घातला गुलामीवर घाव सांगितला आम्हा भीमराव त्यानं घातला गुलामीवर घाव वंदन तुम्हा अण्णाभाऊ वंदन तुम्हा भीमराव वंदन तुम्हा अण्णाभाऊ वंदन तुम्हा भीमराव फकीराच्या लुटीतून घुटी पिलास तू फकीराच्या लुटीतून घुटी पिलास तू क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू प्रति सरकारची वादळी नाव आहे ऋणात वाटेगाव त्यानं घातला गुलामीवर घाव वंदन तुम्हा अण्णाभाऊ वंदन तुम्हा भीमराव वंदन तुम्हा अण्णाभाऊ वंदन तुम्हा भीमराव माझ्या भीमान दिलं जातीयंताचं भान अण्णाभाऊनी गाईल मानव मुक्तीचं गान लढा क्रांतीचा गाजवला त्यांनी माणूस जागवला कोरला काळजावर समतेचं नाव वंदन तुम्हा अण्णाभाऊ वंदन तुम्हा भीमराव वंदन तुम्हा अण्णाभाऊ वंदन तुम्हा भीमराव काटे तुडवीत रस्त्यानं चाललास तू युगायुगांच्या दुःखावर बोललास तू युगायुगांच्या दुःखावर बोललास तू झोपडीत सूर्य उगव